रमीचा मांडतो डाव अन चिखलात मरतो गाव. अधिवेशनात कोणीतरी खेळतो म्हणे रमी. शेतकऱ्याच्या नशिबी मात्र कायम विकासाची कमी. सत्ता मिळवण्यासाठी घेतात शेतकऱ्याची खोटी हमी. पण सत्तेत बसल्यावर बळीराजाची वेदना कुणी घेत नाही ध्यानीमनी. ओसाड पडलेल्या शेतरस्त्यांसाठी कधी उगवेल का हो तुमच्या दरबारात पहाट. ओसाड पडलेल्या शेतरस्त्यांसाठी कधी उगवेल का हो तुमच्या दरबारात पहाट. का पुन्हा पुन्हा 5 वर्ष शेतकऱ्याला पहावीच लागेल वाट. तुमचं मस्तच आहे साहेब, प्रचारात फक्त आश्वासन द्यायचं, काम करण्याची वेळ आली की हळूच हसायचं. जिथून जास्त फायदा ते फोटो काढून मी केलं म्हणून सोशल मीडियावर फेकायचं. पण साहेब, चिखलाने भरलेल्या शेतरस्त्यांमुळे आम्ही पिकवलेलं सोनं रानातच सडतं. राबून सुद्धा नशिबात आलेल्या नैराश्यामुळे साऱ्या जगाचा पोशिंदा भाकर पण सोडतो. तुमचंही बरोबरच आहे. कोण विचारतो शेतीकडे जाणाऱ्या वाटा. तुम्हाला काय पडलीये शेतकऱ्यांचा कितीही होऊ दे तोटा. चर्चेत राहायला मीडियालाही मिरची मसाला लागतो. म्हणूनच शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून मस्त चाललंय अधिवेशन एकमेकांचा काढण्यात काटा. पण आता पुरे झालं साहेब. आता संयम संपला. आता संयम संपला. शेतरस्त्यांचा प्रश्न आता गावोगावी पेटणार. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आमचा शेतरस्त्याचं काय झालं हा प्रश्न हाडाचा शेतकरी तुम्हाला नक्की विचारणार. कारण आता ठरलंय, रमीचा डाव सरकार खेळो कितीही, त्यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. रमीचा डाव सरकार खेळो कितीही, त्यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. जो आमच्या शेतरस्त्यांसाठी बोलेल त्याच्यासाठीच लावू आम्ही बोटावर शाई. जो आमच्या शेतरस्त्यांसाठी बोलेल त्याच्यासाठीच लावू आम्ही बोटावर शाई. सदर कविता ही जळगाव जिल्ह्यातील उत्राण येथील युवा शेतकरी कवी वैभव प्रभाकर महाजन यांची असून आज शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतरस्ता याबद्दल प्रशासन आता तरी जागे होईल व यावर विचार करून कामाला सुरुवात करेल यामागचा प्रामाणिक हेतू. शेतकरी असाल तर आग्रहाची विनंती, ही कविता नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.